रस्ता चुकलो, पूर्ण रस्ता चुकलो आणि I apologize for the disturbance, but it's time for you to wake up. Clearly you don't want to get up. Here's some music to start your day. हे गाइज, वेलकम बॅक टू द व्लॉग। 20 जुलै 2024 आपण आलो आहे कर्नाळ्याला। एकटा नाही आहे, फ्रेंड्स पण आहेत काही सोबत। मेन गेट पासून आत आल्यावर थोड्याशाच अंतरावर महाराष्ट्र शासनाचं वनभोजन सुविधा आहे। जे काय तुम्हाला खायला वगैरे हवं असेल ते सगळं अवेलेबल आहे आणि बऱ्यापैकी रिजनेबल रेट्स आहेत। ट्रेक आता जस्ट चालू केला आहे, एक 5 मिनटं झाली असतील चालायला सुरुवात करून। सुरुवातीचा जो पॅच आहे तो ऑलमोस्ट खडी चढण आहे, पण दमायला होत नाही आहे कारण पाऊस आहे आणि वातावरण पण थंड आहे। तो मित्रांनो एकदम बघा 90 डिग्री आहे, वरती चढता येत नाही पण आणि त्याच्यात पाऊस लागतोय खूप भीती वाटते अशा वेळी। आणि तुम्हाला खरं सांगतो ते तर पावसाळ्यात बाहेर निघू नका, नाहीतर आमच्यासारखं व्हिडिओ काढ। आता थोडा टफ पॅच चालू झालेला आहे। टफ म्हणजे फक्त खडी चढाई आहे इकडे आणि पाऊस मगासपासून थोडा 15-20 मिनटं थांबलेला तो पण आता चालू झाला आणि आलेला आहे आता जोरदार पाऊस। खेकडे वगैरे भेटले पाहिजे मोठे मोठे। उन्हाळ्यात आपण जी फळं खातो, आंबा असेल, जांभूळ असेल, सो त्याच्या बिया नेहमी जपून ठेवा। जेव्हा कुठे पावसाळ्यात जाल तेव्हा त्या बिया जिथे जागा मिळेल तिथे, जिथे वाटेल तुम्हाला की इथे हे झाड येऊ शकतं, तिकडे जास्त ते बी थोडेसे जमिनीत खड्डा करून पेरलात तर खूप बरं होईल। ह्या मी जमा केलेल्या थोड्या बिया आहेत, आता जिथे दिसेल थोडी जागा तिथे लावणार आहे एक। गडाच्या रस्त्यावर जो सेकंड रेस्टिंग पॉईंट आहे तिथे आलो आहे आता। इकडून खाली उतरायचं आहे आणि इकडून सरळ रस्त्याने पुढे जायचं आहे। गड अजूनही दिसत नाही आहे कारण भयंकर धुकं आहे। सो ह्या पॉईंटची एक आठवण अशी की कॉलेजला असताना आम्ही एकदा इकडे ट्रेकला आलेलो आणि रस्ता चुकलो, पूर्ण रस्ता चुकलो आणि हा पॉईंट आम्हाला मिळालाच नाही। मधूनच कुठून तरी आम्ही पलीकडच्या साईडला इकडून खाली गुळसुंदे की गुळशिंदे म्हणून गाव आहे तिकडे उतरलेलो। तो जेव्हा पण ट्रेक वगैरे कराल तेव्हा मेन जो रस्ता असेल, जी पायवाट असेल ती कधीच सोडू नका, नाहीतर रस्ता चुकायचे चान्सेस वाढतात। अरे लवकर या, पॅन्ट बदल। इकडे धुकं आहे मस्तपैकी आणि काय बोलतो, एवढं खोल आहे ते, मला त्या मुलीची आठवण आली। अशीच ती गेलो होतो, सेम सीन आहे। हो इथून पाय गेला डायरेक्ट कॅमेरा खाली। मंजुमेल बॉईज महाराष्ट्र। हो, सह्याद्रीमध्ये जर कधी ट्रेक करत असाल आणि फक्त पावसाळी ट्रेकर असाल, नॉर्मल बाकी ऋतूंमध्ये जर जात नसाल ट्रेक्सना,
तर स्पेशल प्रिकॉशन घ्या, कुठेही मजा मस्ती करू नका एक्स्ट्राची. बाकी ट्रेक नॉर्मल करा. सह्याद्री खूप सेफ आहे, खूप काळजी घेतो तुमची. पर्सनल अनुभव आहे, खूप सोलो ट्रेक केले आहेत सह्याद्रीमध्ये. बट कधी अशी फालतूगिरी करू नका की ह्या कड्यावर उभा राहून फोटो काढतोय, तिकडे रील काढतोय. ऑलमोस्ट 50% ट्रेक झालेला आहे आता. आणि धुक्यातून रस्ता काढत चिन्मय आणि खुशी, पुढे प्रशांत आहेत, मॅजिक मराठी यूट्यूब चॅनल, त्याच्यापुढे विश्वनाथ लोकरे, त्याच्यापुढे प्रज्योत आहे. 6 जण आलो आहे टोटल. फक्त एखाद्या मोनॉक्सिड आहे ना, चिन्मय कुठे लावायची विचार. अरे फक्त मोनॉक्सिड आहे ना, ते फक्त सायंटिफिकली एकदम प्रूव्हन आहे, बाकी कुठलंच नाही. रोज एरंडलचं तेल लावतो डोक्याला जरा जरा. डोक्याला माझे पण बघ ना एकदम वेगळं वाटतं. हा उभा राहून हे लाल पॅन्टवर फोटो नीट नाही ना. इकडे सर आलो ऑलमोस्ट अर्धा तास. अजून इथून चढायचं आहे पुढे आणि मग ते अजून एक चढायचं. आपण किल्ल्याला जाणार ना. नाही नाही आहे अजून. बारा वाजलेत. ऑलमोस्ट 80% ट्रेक पूर्ण झालेला आहे. आता जो शेवटचा पार्ट आहे तेवढा फक्त बाकी आहे. हार्डली अर्धा तास लागेल अजून आणि ऑलमोस्ट पोचलेलो आहे. आता पाऊस थांबलेला आहे पूर्ण, पण पूर्ण रस्त्यावर धुकं आहे. स्थान आहे आणि तिथे देवीचं सुद्धा मंदिर आहे छोटंसं. त्यानंतर राईटला जाऊन वरती चालायला आपल्याला सुरुवात करायला लागते. आणि इथे बघा ब्लॉगर आलेत मोठे आपल्यासोबत. आमचं भाग्य आहे की मला ट्रॅव्हलर फोक सोबत या ठिकाणी बांधा यायला मिळतं. ट्रॅव्हल विथ द फॉक्स रे बाबा. ना आडनाव नीट घेते ना माझ्या चॅनलचं नाव नीट घेते. मी आज रात्री जाऊन ना घोकणपट्टी करणार आहे. जसे पाढे पाठ करतो तसे मी याचं नाव पाठ करणार आहे. विराजच्या चॅनलचं विराजचं नाव. गडाचा जो शेवटचा क्लाइंब आहे तिथे पोचलेलो आता आपण. आणि इथेच जवळ करणाई देवीचं मंदिर आहे छोटंसं.
सो ह्याच देवीच्या नावावरून कर्नाळा किल्ला हे नाव पडलेलं आहे. ती जी आता माकडं होती त्यांना मी थोडासा व्लॉगचा पार्ट दाखवला. त्यांची रिॲक्शन एकदम वॉ करत होते. सो तुम्हाला पण जरा व्लॉग वॉ वाटला असेल आतापर्यंतचा तर सबस्क्राईब करून जा. आणि आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहे. डोक्यात दिसत असेल कर्नाळा आलेला आहे. इट्स ऑलमोस्ट 12:18. 10 वाजता चालू केलेला. ब्रेक घेत शूट करत आरामात आलो आहे. गोप्रोमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही पण महादरवाजा दिसतोय आता. सो जस्ट इथून वर जायचं आहे आणि महादरवाजा येईल. गडावर आता पोचलेलो आहे. हे काही जुन्या वाड्यांचे हाऊसेस वगैरे आहेत इकडे. तर आपण कर्नाळ्याच्या
माथ्यावर असलेल्या जुना वाड्याच्या अवशेषांमध्ये आलेलो आहे. अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत हे. ज्या काळी मराठेशाहीने अत्यंत सोन्याचे दिवस वगैरे बघितलेले त्याच गडकिल्ल्यांची आज अशी दुर्व्यवस्था झालेली आहे. कारण सरकारचं लक्ष नाही. गडप्रेमी नो डाऊट बऱ्यापैकी करत असतात स्वच्छता मोहीम वगैरे, पण कुठेतरी सरकारनेही ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. 12:50 झाली आहेत. आपण गडाच्या माथ्यावर पोचलेलो आहे. ह्या पाण्याच्या टाक्या आहेत. अगदी बारमाही पाणी असतं आणि बऱ्यापैकी क्लीन पाणी असतं. सो जर तुम्ही इकडे उन्हाळ्यात वगैरे ट्रेकला येणार असाल तर ह्या टाक्यांमधलं पाणी पिऊ शकता. इथून पुढे जायला पण आहे रस्ता. ही टाकी पूर्णपणे बंदिस्त आहे. सो ह्याच्यात कचरा वगैरे काहीच नाही आहे. आता जो पाऊस झालेला मोठा त्याच्यामुळे हे झाड पडलेलं आहे. सो इकडून दुसरा रस्ता केलेला आहे. हा कच्चा रस्ता आहे. ट्रेक आता पूर्ण झालेला आहे. खाली उतरलं आहे. जस्ट बाकीचे फ्रेश व्हायला गेलेत मागे. बघू खाऊ काहीतरी आणि नंतर मग घरी. लेट्स सी व्हॉट अदर्स से.